सोन्या चांदीवाला महासोबती आहे. मी त्याच्या दुकानात गेलो, त्याला म्हणलं मला बाळा तिडा न्यायचा यार, माझ्याजवळ का पैसे नाहीत, महागाव लय कर्ज पाणी झालेलं आहे, 2 माशी इथल्या का होईना 2 बाळ्या देगडा फुकट. ते म्हणे हे सोनं कुठं फुकट मागायची वस्तू आहे का, तू काही मागा लागला. नाही दिलं त्यानं, आलो वापस. एका महिन्याच्या बाद मी त्याच्या दुकान पडून चाललो होतो, तर त्यानं मला आवाज दिला, ये म्हणे चहा घेऊ. चहा घी पाजला. म्हणे काय काय शेतात काय चालू आहे तुझं. म्हणलं हळद आहे, गहू आहे, हरभरा आहे, संत्रा आहे. संत्रा आहे, आला खायला. म्हणलं हो आला खायला. मग आपल्याला देणं एक थैली भरून. ठीक आहे देतो. तसाच दे बरं, तू घरची शेती आहे, तुला काय एका थैलीनं काय व्हावं लागलं. ठीक आहे म्हणलं देतो नाही. तर दुसऱ्या दिवशी मी एक थैली भरून त्याला संत्रा नेऊन दिला. तर घरातल्या सगळ्या माणसांना खाल्ला देऊ. तर 8 दिवसानं सगळे बेमार पडले, खोकला, भोंबारा, ताप. महे पैसे त्याला दवाखान्यात लागले, मला न देता. मला नाराज केलं त्यानं. महे पैसे दवाखान्यात लागले त्यानं. म्हणून म्हणतो शेतकऱ्याचं फुकट खाऊ नका. शेतकरी म्हणत असेल पैसे देऊ नका, पण त्याच्या पैशाच्या बदली त्याला काही ना काहीतरी द्या, नाही तर तुम्हाला असं भरा लागते. जय जवान जय किसान.